So welcome back once again. आपण मयुरेशी वाट बघायला नको. Thank you very much for again joining this session. As I said, की हा सेशन अतिशय इम्पॅक्टफुल, अतिशय पॉवरफुल असणार आहे आणि ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल, ते काहीतरी तुम्हाला आज पाहायला शिकायला मिळेल. ओके, सो बी ऑल प्रिपेअर्ड, बी ऑल रेडी. हे सेशन सुरू करण्याच्या आधी आपण थोडंसं काल आपण जे काही शिकलो, कारण त्याच याच्यावर हे सगळं बिल्टअप आहे आणि म्हणूनसाठी मी थोडीशी एक कालची रिहर्सल घेऊयात आपण, की काल आपण काय काय शिकलो. पहिलं आपण शिकलो की विश्व ही संपूर्ण एक ऊर्जा आहे, आपण एक ऊर्जा आहोत आणि एकसारखी आपली ऊर्जा आणि विश्वाची ऊर्जा ही एकमेकांबरोबर काम करत असते. दिस इज द फर्स्ट व्हेरी प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात, त्या फ्रिक्वेन्सीज विश्वापर्यंत जातात आणि विश्व त्याचं उत्तर देत असतं. आणि म्हणूनसाठी आपण आपल्या शब्दांचा, त्याला मी टी फॅब असं म्हटलेलं होतं. टी फॅब, थॉट्स, फीलिंग्स, ऍक्शन आणि बिलीफ. या 4 गोष्टी मी म्हटलो होतो, की या जोपर्यंत 100% विश्वाशी अलाइन होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही जे काही विश्वाकडे मागता आहात, ते तुम्हाला मिळणार नाही. आणि धिस इज 100% सत्य. हे आपल्या सगळ्यांना कळलं होतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक रेडिओचं उदाहरण दिलं होतं आणि आपल्याला जे स्टेशन लावायचं असेल, त्याला ट्यून इन केल्यानंतर मग तो रेडिओ जसं ते गाणं वाजवतो, त्याच पद्धतीनं आपलाही रेडिओ, आपण एक रेडिओ आहोत आणि आपल्या फ्रिक्वेन्सीज या विश्वाच्या फ्रिक्वेन्सीशी जुळलेल्या आहेत. इथपर्यंत आपण बोललो होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, विश्वामध्ये 70% पाणी आहे आणि आपण जेव्हा आपल्याशी काही वाईट शब्द वापरतो, माझं नशीबच फुटकं आहे, अशा पद्धतीचं जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्या पाण्यावर परिणाम होतो, ते पाणी गढूळतं. त्याच्यानंतर आणखीन एक आपण सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत शिकलो, तो म्हणजे आपल्या आतली जी ऊर्जा आहे, ती आत्मा, ही जी ऊर्जा आहे, ही अनेकानेक वर्ष ही चालत आलेली आहे आणि त्याच्यातून आपण जन्म घेतलेला आहे आणि या आत्म्याच्या ऊर्जेवर आपण कधीही काम केलेलं नाहीये. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण टी-फॅबचा उल्लेख केला आणि त्याच्यातून आपण थॉट्स आणि फीलिंग्ज याच्यावर थोडासा काल विचार केला. आजचा जो सेशन असणार आहे, हा टोटली वेगळा असणार आहे. आत्म्यावर जेव्हा आपण काम करतो, तेव्हा मॅनिफेस्टेशनमध्ये अनेकानेक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. अनेकानेक प्रयोग सांगितलेले आहेत, की तुम्ही हे फॉलो करा, हे फॉलो करा आणि ते फॉलो केल्यानंतर त्याला इन्कॅन्टेशन, व्हिज्युअल बोर्ड, व्हिज्युअलायझेशन वगैरे खूप, खूप, खूप साऱ्या पद्धती आहेत. आणि मी तुम्हाला आज जी पद्धत सांगणार आहे, त्याने या सगळ्याची सुरुवात होत आहे. मला एक सांगा, की आपण काल हे डेफिनेटली शिकलो, की आपण एकसारखे काही ना काहीतरी निगेटिव्ह विचार करत असतो आणि हे निगेटिव्ह विचार रिपीट होत असतात. आणि त्याच्यामुळं आपल्या आंतरिक ऊर्जेवर त्याचा परिणाम होत असतो आणि ती निगेटिव्ह होत असते. अर्थात जर आपण असं म्हटलो, की आपण स्वतःच्या आत्म्याला खूप सारं गंजवलंय, खूप सारा गंज चढलाय आणि तो गंज काढायचा आहे आपल्याला. पटतंय हे? पटलं की लगेच थम्ब्स अप करायचं किंवा चॅटमध्ये येस लिहायचं. वाय जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे मग आय कॅन इंटरॅक्ट व्हेरी बेटर वे. वंडरफुल, दॅट्स ग्रेट. तर हा जो गंज एवढ्या वर्षानुवर्ष आपण जमवत गेलेलो आहे, हा गंज काढण्यासाठी वेळ लागणार आहे आणि तो वेळ मी असं सांगितलं, की ही जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो लॉ ऑफ अट्रॅक्शनची, तेव्हा किती दिवस लागणार आहे? एनिबडी? कैसा रे गुंडा बनेगा तुम? किती दिवस सांगितले होते मी आपण प्रॅक्टिस करायला हवी आहे? 68 ते 90 दिवस. जोपर्यंत आपण 68 ते 90 दिवस सातत्यानं, कन्सिस्टंटली, रिलिजियसली आपण ही प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचे टी-फॅब अलाइन करता येणार नाहीत. आणि त्याची ही जी प्रक्रिया आहे, ती 68 ते 90 दिवस. आय एम रिपीटिंग मायसेल्फ सो दॅट इट कॅन बी फिक्सेटेड इन युअर माइंड. आलं लक्षामध्ये? ठीक आहे.
आता असा विचार करा, की शब्द हे किती चांगले परिणाम घडवून आणू शकतात आणि किती घातक परिणाम आणू शकतात, याच्यासाठी तुम्हाला मी सोलोमन आयलंड्सचं एक उदाहरण दिलं होतं. आणि मासुरू इमोटो हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी पाण्यावर जो काही प्रयोग केला होता, तोही मी तुम्हाला सांगितला होता. आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या स्वतःशी जेव्हा त्याचं कंपॅरिझन केलं, तेव्हा तुम्ही कदाचित काल रात्री, आज सकाळी किंवा दिवसभरामध्ये हा विचार केला असेल, की अरे खरंच आपण आपल्या स्वतःच्या आतल्या पाण्याच्या ऊर्जेला किती गढूळ केलं असेल. मग ही जेव्हा ऊर्जा आपल्याला व्यवस्थित करायची आहे, तेव्हा सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ब्लू बॉटल आणि त्या ब्लू बॉटलचं आज तुम्हाला मी ई-बुक बोनस म्हणून दिलेला आहे. आज बॉटलचा प्रकार कुणी-कुणी केला. तुम्हाला ब्लू बॉटल लगेच नाही मिळणार, पण कमीत कमी पाणी हातामध्ये घेणं, त्याची प्रार्थना करणं किंवा त्याला काहीतरी छान शब्द म्हणणं आणि त्याच्यानंतर ते पिणं. हे जर तुम्ही करत नसलात, तर तुम्ही पहिलं पाऊल घेतलेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण अतिशय गढूळ पाण्यामध्ये काहीतरी चांगलं पाणी जेव्हा टाकतो की नाही, तेव्हा हळू-हळू त्या पाण्याचा परिणाम होतो आणि ते गढूळ पाणी खालती बसतं आणि चांगलं पाणी हे वरती येतं. अशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या गढूळ पाण्यावर डेफिनेटली त्याचा परिणाम घडवून आणायचा आहे. बरोबर आहे? त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करा. तुम्हाला मी शब्द दिलेले आहेत, ते छानपैकी लिहायचे आहेत बॉटलवर आणि ते वाचून मग त्याची प्रार्थना करून आणि ते पाणी प्यायचंय. ते कसं करायचं हे तुम्हाला काल सगळं सांगितलेलं आहे. तर हा झाला कालचा भाग. आता त्याच्यावर अवलंबून असलेला आजचा भाग आता आपण सुरू करूया. सुरू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक छानशी मी गोष्ट सांगणार आहे. अर्थात ही सत्य घटना आहे आणि तुम्हाला डेफिनेटली ही गोष्ट ऐकायला आवडेल. आपण ज्याला मिरेकल म्हणतो, आपण ज्याला अविश्वसनीय घटना घडणं म्हणतो, त्याची ही गोष्ट आहे. ठीक आहे? हवाई आयलंडचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हे अमेरिकेचं एक आयलंड आहे. अमेरिकेच्या बरचसं पुढे गेल्यानंतर समुद्रामध्ये खोल अशी 9 आयलंडचा हा एक समूह आहे आणि त्याला हवाई आयलंड म्हटलं जातं. या हवाई आयलंडवर एक तुरुंगवाजा हॉस्पिटल होतं आणि या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचे रुग्ण सगळ्या जगापासून अमेरिकन लोकांनी लांब ठेवले होते. कारण हे जे रुग्ण होते, हे फक्त रुग्ण नव्हते, ते गुन्हेगार होते आणि हे इतके भयानक मनोविकृत रुग्ण होते, की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे गुन्हे केले होते, ते आपण ऐकू, बघू सुद्धा शकणार नाही अशा पद्धतीचे ते गुन्हे होते. म्हणजे त्यांना सोसायटीमध्ये ठेवणं हे अतिशय धोकादायक होतं आणि म्हणूनसाठी त्यांना सेपरेट ठेवण्यासाठी हवाई आयलंडवर ठेवलं होतं. या हॉस्पिटलची ख्याती अशी होती, की तिथं कुठलाही डॉक्टर टिकत नव्हता. तिथे असणाऱ्या नर्सिंग स्टाफ किंवा इतर स्टाफ, जेलर्स वगैरे हे सगळेजण जास्तीत जास्त रजा टाकायचे, की ज्याच्यामुळं ते कामापासून लांब राहू शकतील असं का? तर हे जे मनोविकृत रुग्ण होते, हे यांच्यावर केव्हाही हल्ला करायचे, त्यांना चावायचे, त्यांना ओचकारायचे, त्यांना त्यांचे कपडे फाडायचे, त्यांना मारायचे. रोज हे कोण सहन करणार? आणि म्हणूनसाठी हे तुरुंग, ज्याची ख्याती फार चांगली नव्हती, त्याच्यापासून लोक दूर राहायचा प्रयत्न करत होते. आपण याला हॉस्पिटल असंच म्हणूया तुरुंग म्हणण्यापेक्षा. आणि या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या या रुग्णांना साखळ दंडानं बांधून ठेवलं जायचं, की ज्याच्यामुळं ती लोकं थोडीफार तरी कंट्रोलमध्ये राहू शकतील. अशा या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर त्यांची बदली झाली. हे डॉक्टर ऑफ कोर्स सायकॉलॉजिस्ट होते. त्या डॉक्टरांचं नाव आहे जो यू लेन. परत एकदा सांगतो, जो यू लेन. हे डॉक्टर खूप शिकलेले होते, सायकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी अशी एक कला शिकली होती, की ज्याचा उगम पण हवाई आयलंडमध्ये झाला होता आणि त्या कलेचा वापर त्यांनी स्वतःच्या मुलीवर करून तिच्यामध्ये अतिशय वेगळा असा एक बदल घडवून आणला होता. तेव्हा त्यांना ही कला माहिती होती.
मग त्यांची जेव्हा नेमणूक या हॉस्पिटलमध्ये झाली, तेव्हा त्यांनी असं ठरवलं, की लेट अस हॅव धिस ॲज अ चॅलेंज आणि आपण जाऊया तिथे, बघूयात तरी काय होतंय. ते हवाई आयलंड मध्ये पोहोचले आणि त्यांनी मग त्यांचं काम सुरू केल्यानंतर या रुग्णांच्या सगळ्या फाईल्स काढल्या. त्या फाईल्स काढल्यानंतर ते त्या रुग्णांच्या फाईल्स वाचायला लागले आणि त्यांना हे डेफिनेटली कळून चुकलं, की हे रुग्ण साधेसुधे नाहीयेत. हे अतिशय विकृत रुग्ण आहेत. पण मग त्यांना दिलेली औषधं त्यांनी पाहिली, तर ती जगातली सगळ्यात चांगली औषधं जी मनोरुग्णांना देतात, त्यातली सगळ्यात चांगली औषधं त्यांना दिली गेली होती आणि तरीही सुद्धा हे रुग्ण सुधारत नव्हते. मग त्यांच्यापुढे प्रश्न आला, आपण करायचं ते काय? व्हॉट कॅन आय डू डिफरंटली? मग डॉक्टर जो ह्युलेन हे म्हटले, की मी जर माझ्या मुलीवर या एका कलेचा प्रयोग केलाय, तर हीच कला मी या रुग्णांवर वापरतो. त्यांना तिथे असणाऱ्या आता हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बाकीच्या लोकांनी सांगितलं, की तुम्ही त्या रुग्णांना अजिबात भेटू नका, कारण तुमच्या जीवाला धोका आहे. त्यांनी ती गोष्ट गृहीत धरली आणि मग त्यांनी काय केलं, की रोज ते त्या केबिनमध्ये जायचे स्वतःच्या. एक-एक रुग्णाची फाईल काढायचे. ती फाईल काढून त्यांना जी कला अवगत होती, त्यातले काही शब्द ते पुटपुटायचे आणि आपण या रुग्णाला बरं करत आहोत, अशा पद्धतीनं ते व्हिज्युअलाइज करायचे. मी परत रिपीट करतो. पेशंटची फाईल घेतली, ती उघडली. तो पेशंट आपल्यासमोर आहे असं समजलं आणि त्याच्यावर मी उपचार करतोय या पद्धतीनं ते त्या विद्येचा काही वाक्य आहेत ते पुटपुटायचे आणि आपण त्यांना बरं करतोय अशा मानसिकतेतून ते त्या फाईलवर काही ना काहीतरी प्रकार करायचे. अशी प्रत्येक रुग्णाची त्यांनी फाईल या पद्धतीनं चालली आणि त्याच्यावर हा प्रयोग केला. कॅन यू बिलीव्ह 6 महिन्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये हळू-हळू त्या आयलंडवर, त्या हॉस्पिटलमध्ये मिराक्युलस चेंजेस दिसायला लागले. हे रुग्ण हळू-हळू बरे व्हायला लागले. त्यांच्या औषधांचे डोस कमी व्हायला लागले. ते कुणाला मारणं, कुणाच्या अंगावर धावून जाणं, ह्या गोष्टी त्यांनी थांबवल्या. हळू त्यांना साखळदंडातून मुक्त करण्यात आलं. ते हळू नॉर्मल आयुष्याकडे यायला लागले. डॉक्टर ह्यू लेन यांनी स्वतःचा प्रयोग जो आहे, तो न थांबवता सतत तो जे मी म्हटलो कन्सिस्टंटली आपल्याला करावं लागतं, तो सातत्याने केला आणि काय आश्चर्य 2 वर्षांमध्ये या हॉस्पिटलमधल्या प्रत्येक मनोविकृत रुग्ण बरा होऊन ते हॉस्पिटल बंद झालं. Isn't this unbelievable? How? डॉक्टर ह्युलेननी एकाही पेशंटला फिजिकली पाहिलं नाही. त्याला औषध दिलं नाही, त्याला इंजेक्शन दिलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या फाईलवर बघितलं आणि तो प्रकार केला, जो त्यांना अवगत होता आणि त्या विद्येचा वापर करून ती लोकं बरी झाली. Isn't this unbelievable? याचा अर्थ ऊर्जा ही काम करते. डॉक्टर ह्युलेननं एका ऊर्जेवर काम केलं आणि ती ऊर्जा त्यांनी त्यांच्या मार्फत ट्रान्सफर करून त्या रुग्णांवर त्याचा वापर केला. ती ऊर्जा रुग्णांवर पोहोचली आणि त्यांना हळू विश्वाकडून पण ऊर्जा मिळाली आणि त्याच्यातून ते बरे झाले. या कलेचं नाव आहे होओपोनोपोनो. शब्द म्हणायला अवघड आहे. होओपोनोपोनो. ही कला हवाई आयलंडवर खूप वर्षांपूर्वी वापरली जायची. या शब्दाचा मूलभूत अर्थ असा आहे, की जे काही ॲबनॉर्मल आहे, त्याला नॉर्मल्सीमध्ये आणणं. होपोनोपोनो कला ही हवाई आयलंडवरच्या एका आदिवासी जमातीमध्ये वापरली जायची, की त्यांचा जो प्रमुख असायचा की नाही, तो रोजच्या रोज या सगळ्या आदिवासी जमातीला गोळा करायचा, त्यांच्याबरोबर बसायचा
आणि प्रत्येकाला हे सांगायचं की तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही बोला. कुणाशी कुणाचं भांडण झालं असेल, तर त्याला तुम्ही सांगा, की मला हे आवडलेलं नाही आणि मग हे दोघं जण एकमेकांशी बोलल्यानंतर तुमच्या मनातलं मळभ काढून टाका आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नव्यानं नवीन दिवस सुरू करा. किती छान ना? आपण काय करतो? आज मी माझ्या हाताखालच्या कुणाला जर बोललो असेल किंवा मला जर माझा जीएम काहीतरी बोलला असेल, तर त्याचा राग मनामध्ये धरतो. त्याच्यामुळे मी झोपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो मी आणि त्या रागाने मी कामावर जातो. आणि याच्या एक्झॅक्टली उलटं जे आदिवासी आहेत, ते त्या दिवशी संध्याकाळी लगेच सगळं विसरून जाऊन नव्यानं दिवस सुरू करायचे. इझंट इट ब्युटिफुल? इमॅजिन हे जर आपण करू शकलो, तर आपलं जीवन आणि या संपूर्ण विश्वाचं जीवन प्रत्येकाचं किती छान होईल. कुणाचा हेवा-दावा नाही, द्वेष नाही, कुणाबद्दल राग नाही, या घाणेरड्या सगळ्या भावना नाहीत. प्रत्येक जण प्रत्येकाशी अतिशय मिळून मिसळून वागतोय. का नाही माणूस अशा पद्धतीचं जीवन जगू शकत? आपल्यापर्यंत ही कला मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. ती आपल्याला शिकायची आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून म्हटलो, आपण आपल्या आत्म्यावर गंज चढवलाय. हा गंज उतरवण्यासाठी ही कला म्हणजे एक अप्रतिम गिफ्ट आहे. आणि हे गिफ्ट तुम्ही शिकल्यानंतर याची जर प्रॅक्टिस केली, तर तुमचा आत्मा शुद्ध होईल, तुमचं शरीर शुद्ध होईल आणि मग तुम्ही विश्वाशी खूप छान पद्धतीनं जोडले जाल. तुम्हाला आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे आणि डेफिनेटली तुम्ही मला याचं उत्तर द्या. मी तुम्हाला ही काल पाण्याची बॉटल दाखवली, बरोबर आहे? ही पाण्याची बॉटल साधारण 1 लिटर असेल. ही बॉटल मी जर अशा पद्धतीनं माझ्या हातामध्ये जर धरली, तर साधारण 15-20 मिनिटं न रग लागता ती मी धरू शकतो, आरामातच धरू शकतो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तर याच बॉटलचं वजन माझा हात पेलू नाही शकणार. माझा हात अतिशय जड होईल. पेनफुल होईल ते मला. वजन तेच, बॉटल तीच. लक्षात येतंय मी काय म्हणतोय ते? मान्य आहे? कळतंय ना? पण डेफिनेटली माझा हात 1 तासानंतर मी तीच बॉटल धरू नाही शकणार. आता विचार करा. आपण कितीतरी पद्धतीचे जुनी मनाची दुखणी हे घेऊन चाललोय. Those are called as burdens. We are carrying it. ही ओझी आपण मनावर बाळगतोय. कुणीतरी मला, माझा मित्र, माझी मैत्रीण, माझा काका, माझा भाऊ, कुणीतरी मला 4 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी काहीतरी म्हटला. ते दुखणं आज मी मनामध्ये घेऊन ठेवून आणि मी रोज जगतोय. जर मी ही बॉटल अर्धा 1 तास नाही धरून ठेवू शकत आहे, तुमच्या मनावर तुम्ही हे ओझं किती दिवस बाळगताय आणि का बाळगताय? त्याचा त्रास कुणाला होतोय? तुम्हाला होतोय का त्या माणसाला होतोय? ज्याच्याबद्दल तुम्ही ती भावना बाळगली आहे ती. तुम्हाला होतोय ना? मग आज आपण हे शिकूया, की ही ओझी कशी उतरवायची आणि आपलं मन कसं स्वच्छ करायचं. पाण्याचा ग्लास भरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पाणी टाकायचा प्रयत्न केला, तर ते पाणी सगळं वाहून जाणार आहे. आपलं मन ही असंच आहे. त्याच्यामध्ये दुःख, द्वेष, राग, चिड यांनी तुमचा ग्लास भरलेला आहे. तो ग्लास ओतून द्यायला हवाय. तेव्हा नवीन ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. किंवा दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं मला याच्यामध्ये, तर दही लावलेलं पातेलं आहे आपल्याकडं. त्यातलं दही मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मी परत दूध ओतलं आणि थोडा वेळ ठेवलं, तर ते दूध चांगलं राहील का? नाही ना? त्याचा दह्यामध्ये म्हणजे परिवर्तन होणार आहे. असंच तुमच्या दुखऱ्या मनामध्ये, तुमच्या आत्म्यावर जे काही तुम्ही कोरलेलं आहे, ते जोपर्यंत तुम्ही स्वच्छ करत नाही, त्या जखमा भरून आणत नाही, तोपर्यंत तुम्ही बरे होणार नाही आहात.
पटतंय? शो हरकत नाही. आता तुम्हाला मला एक अनुभव द्यायचा आहे आणि हा अनुभव पुढच्या साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी असणार आहे. इट इज अ काइंड ऑफ मेडिटेशन आणि हे मेडिटेशन मी तुम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहे. या दरम्यान आपण डोळे बंद करायचे. तुम्हाला एक म्युझिक ऐकवणार आहे मी आणि हे म्युझिक ऐकताना समजा जर ते म्युझिक बंद पडलं, तर त्याच्याकडे जास्त लक्ष जाता कामा नये. माझे शब्द तुम्हाला ऐकता आले पाहिजेत, त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे. मी परत एकदा सांगतोय, पुढची 15 ते 20 मिनिटं ही अतिशय महत्त्वाची आहेत. या दरम्यान तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू नये, ही माझी अपेक्षा आहे. आणि हे खूप खूप छान आणि खूप महत्त्वाचं आहे. ओके? अलाऊ मी अ मोमेंट. सो जर म्युझिक ऐकायला येतंय, तर मला सांगा. Just give me a moment. I'm starting the music. Can you hear the music? Everybody able to hear the music, please? Give me a thumbs up. No, no, sir. No? Allow me a moment. Just give me 1 second. Why it is so? Are you able to hear the music? No? Okay, there seems some problem. Forget about it. फक्त मी जे काही बोलेन त्याच्यावर लक्ष द्या. Okay, I'll stop sharing the screen. Fine. आता आय विल रिक्वेस्ट महेश, जर याच्यावर आलास ना, कॅमेऱ्यावर आलास तर फार बरं होईल. कारण दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू आर गोइंग टू एक्सपिरियन्स इन दिस सेशन. जमेल का तुला कॅमेऱ्यावर यायला, अनलेस अंटिल इट इज जेन्युइन रिझन यू कॅन येऊ शकतोयस? थँक्यू सो मच महेश, थँक्यू सो मच. ठीक आहे, शांत बसायचंय. पाठीचा कणा ताठ असावा. रिलॅक्स युअर शोल्डर्स. आणि आता डोळे मिटायचे. डोळे मिटून सगळं आपलं जे ध्यान आहे ते आपल्या श्वासाकडे घेऊन जायचं. नॉर्मल breathe in, hold, and slowly breathe out. Completely close your eyes. फक्त आणि फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. Breathe in and breathe out. We are going to practice 4, 7, 8. 4 अंक श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 7 अंक हा आतमध्ये रोखून ठेवायचा आहे आणि 8 अंक तो हळूहळू सोडायचा आहे. ब्रीद इन, होल्ड, and breathe out. Breathe in, hold, and breathe out. तुमचं संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त माझ्या आवाजाकडे आहे. आता मी या विश्वाला परवानगी देतोय की माझ्यामध्ये जो काही बदल घडून येणार आहे, तो बदल हा मला स्वीकार आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक ऊर्जा ही परावर्तित होत असते,
त्या पद्धतीनं माझ्यातली ही सगळी निगेटिव्ह एनर्जी जी आहे, ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये चेंज होणार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला आणि विश्वाला परवानगी देत आहे. आता सर्वप्रथम आपल्या आईचा हसरा चेहरा डोळ्यापुढे आणायचा आहे. तुम्ही आईला ज्याही नावानं हाक मारता, त्या नावानं तिच्याशी मनमोकळेपणानं बोलायचंय आणि मी जे काही म्हणतोय, ते कल्पनेमध्ये तुम्ही स्वतःच्या आईशी बरोबर बोलताय, असं समजून बोलायचंय. मी माझ्या आईबरोबर बोलणार आहे. तुम्हाला मनातल्या मनात तेच रिपीट करायचंय. आई, तू मला जन्म दिलास. 9 महिने मला उदरामध्ये ठेवून, वाढवून आणि तू मला हे जग दाखवलंस. मला लहानाचं मोठं केलंस. माझ्यासाठी तू खूप खस्ता खाल्ल्यास. पण मी तुला समजून नाही घेतलं. जेव्हा तुला माझी गरज होती, त्यावेळेला मी तुझ्याबरोबर नव्हतो. तुझ्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देण्यासाठी मी वेळ नाही काढला. मी माझं स्वतःचं भविष्य घडवताना तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकलो. आय एम सॉरी. आई, मला आता असं वाटतं, की तू आज असायला हवी होतीस. तुझं प्रेम देणारं या जगामध्ये कुणीही नाही. आज मला जेव्हा वाटतं, की माझ्या आईच्या मांडीमध्ये माझं डोकं ठेवावं आणि या जगाचे सगळे ताणतणाव मी विसरून जावेत, असं तर कुणी नाही राहिलं. आई, मला क्षमा कर. मी तुझा खूप अपराधी आहे. तू त्यावेळेला माझ्यासाठी रात्रंरात्र जागी राहिलीस. जेव्हा मी आजारी होतो, तू स्वतःचा विचार केला नाहीस. तू अन्न-पाणी सोडून दिलं होतं जेव्हा मी आजारी होतो आणि तू माझी शुश्रूषा केलीस आणि मला बरं केलंस. मला माफ कर आई. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला तुला थँक यू म्हणायचंय, कारण आईला कुणीही थँक यू म्हणत नसतं. असं वाटतं, की आई ही ग्रँटेड. पण तू जे काही केलंयस, त्याच्यामध्ये खूप मोठा त्याग आहे आणि हे कुणालाही दिसत नाही. पण मला तो आज कळलाय, की आज जो मी आहे, तो तुझ्यामुळे आहे. आणि आई, तुला मी जे म्हटलो नाही, ते आज मला तुला म्हणायचंय. मला तुला घट्ट मिठी मारायची आहे आणि तुला फक्त एक सांगायचंय. हे शब्द मला अपुरे पडतात. आय लव्ह यू आई. आई, आय लव्ह यू. आता स्वतःच्या वडिलांचा चेहरा डोळ्यापुढे आणा. त्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणानं बोलताय असं बोला. तुम्ही वडिलांना जे म्हणत असाल, मी माझ्या वडिलांना बापू म्हणायचो. तुम्ही तुमच्या वडिलांना ज्या नावानं बोलवता, ते तुम्हाला म्हणायचंय आणि माझ्या मागे रिपीट करायचंय. मी माझ्या भावना व्यक्त व्यक्त करणार आहे. बापू, आय एम सॉरी. आय एम सॉरी याच्यासाठी, की मी जसा वाढत होतो,
तेव्हा तुम्ही मला खूप वेळेला रागावलात आणि त्याचा राग मी मनामध्ये धरला. मला हे नाही कळलं, की तुम्हाला मला चुकीच्या मार्गावर जाऊ द्यायचं नव्हतं. मी तुमच्याशी अद्वा-तद्वा कसाही बोललो, पण तुम्ही समजावून घेतलंत. प्लीज फॉरगिव्ह मी. जेव्हा तुम्हाला माझी गरज होती, तेव्हा मी स्वतःचं भविष्य घडवत होतो. तुमच्या एका हाकेला मी धावत आलो नाही, मला उशीर झाला. पण तुम्ही ते कधीही मनावर घेतलं नाही. मला कायम तुम्ही प्रेम आणि प्रोत्साहन दिलंत. आज मी जो काही आहे, तो तुमच्यामुळं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एवढी कर्तबगारीनं जे कर्तृत्व गाजवलं, त्याच्या नखाचीही सर मला येणार नाही. पण मी तुम्हाला कायम वाईट शब्द वापरले. माझ्या नकळत झालं. प्लीज फॉरगिव्ह. बापू, तुम्ही आज या जगामध्ये नाही आहात. मला तुम्हाला थँक यू म्हणायचंय. कारण तुमच्यामुळं मी हे जग बघतोय. तुमच्यामुळं ही संपूर्ण दुनिया बघतोय. शब्द अपुरे पडतील, पण मला हे आज सांगावसं वाटतं तुम्हाला. तुम्ही असताना मी कधी बोललो नाही. आय लव्ह यू बापू. आता तुम्हाला सगळ्यात न आवडणारी व्यक्ती किंवा दुश्मन याचा चेहरा डोळ्यापुढे आणायचा आहे. या व्यक्तीला पण आपण तीच 4 वाक्य बोलणार आहोत. जी कोणी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घ्यायचंय आणि त्या व्यक्तीला म्हणायचंय, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी याच्यासाठी, की तू मला ज्या वेदना दिल्या, त्या मी खूप वर्ष माझ्या मनामध्ये विनाकारण बाळगल्या. तू मला दुनियादारी दाखवली आणि कुणावर विश्वास नाही ठेवायचा ते शिकवलंस. पण तुझ्या जखमा घेऊन मी आजपर्यंत वागतोय आणि मी स्वतःला त्रास करवून घेतोय, याच्याबद्दल प्लीज फॉरगिव्ह मी. ज्या चुका झाल्या, त्याच्यामध्ये मी कायम तुला दोष देत गेलो. पण मी याचा विचार केला नाही, की त्याच्यामध्ये माझा पण दोष असू शकतो. आय एम सॉरी. तू मला एक धडा शिकायला मदत केलीस, म्हणून आय थँक यू. या जखमा मला पुढं न्यायच्या नाहीयेत. मला स्वतःला मोकळं करायचंय आणि माझ्या मनामध्ये मी ज्या लोकांवर प्रेम करतोय, त्यांच्यासाठी जागा मोकळी करायची आहे. म्हणून तुला मी आज कायमचं माफ करतोय आणि म्हणून मी स्वतःला आय लव्ह यू म्हणतोय. आता आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत, की जी व्यक्ती या विश्वामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः, मी स्वतः. आपण स्वतःला म्हणणार आहोत अगदी मनमोकळेपणानं, आय एम सॉरी. आय एम सॉरी कारण मी या जगाच्या व्यापामध्ये कधीही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. तुला मी ग्रँटेड म्हणून धरून चाललेलो आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी याच्यासाठी, कारण तू मला कित्येक वेळा इंट्युशन दिलंस.
की हे करायचं नाहीये आणि तरी सुद्धा मी ते करत गेलो आणि त्याच्यामुळं मी अडचणीत येत गेलो. अनेक वेळेला जेव्हा अशा सिच्युएशन्स आल्या, की ज्याच्यामध्ये मी हार नाही मानली पाहिजे, त्यावेळेला मी म्हटलं, की हे माझ्याचमुळं घडतंय आणि मी म्हणून तुला दूषणं दिले, मी तुला दोष दिले. पण तू माझी कधी साथ सोडली नाहीस. कित्येक आजारामधून तू मला साथ देऊन तू परत मला घेऊन आलायस आणि याच्याबद्दल मी तुला थँक यू पण कधी म्हटलो नाही. मी आज स्वतःला थँक यू म्हणतोय, कारण 2019-20 चा जो कोरोना आहे, याच्यामध्ये तू मला जिवंत ठेवलंस. तुझ्यामुळं मी हे विश्व पाहू शकतो. तुझ्यामुळं मी आनंद उपभोगू शकतो. पण मी तुला काय दिलं, तर फक्त दुःख आणि तुला दोष देत आलो मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आता दोन्ही हात क्रॉस करून स्वतःचे खांदे पकडायचेत आणि आपण स्वतःला जशी मिठी मारतो, अशी मिठी घट्ट मिठी मारायची आणि म्हणायचंय, "आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू." आता पुढचे 10 सेकंद मी शांत बसणार आहे. तुमच्या मनामध्ये ज्या भावना चालू आहेत, त्या नैसर्गिकरित्या येऊ देत आणि या मनावर असलेला जडपणा, मळब, तो गंज हळू-हळू सगळा उतरू देत. आता सगळ्यांनी दोन्ही हाताचे तळवे घासायचे आणि त्याची ऊर्जा डोळ्यांना, मस्तकाला, चेहऱ्याला लावायची आहे आणि परत एकदा कॅमेऱ्यावर यायचंय. डॉक्टर जो ह्यूलेन यांनी हाच प्रकार प्रत्येक फाईलवर केला. तुम्ही म्हणाल, हे असं म्हटल्यानं ही जी 4 वाक्य आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य म्हटल्यानं असा बदल घडून येऊ शकतो का? याचं उत्तर आहे हो. तुम्ही आत्ता जे काही अनुभवलं, यानं तुमच्यावर जसा परिणाम होतो, तोच परिणाम आपण दुसऱ्यावर पण घडवून आणू शकतो. आणि हाच परिणाम डॉक्टर जो ह्यूलेननं या रुग्णांवर घडवून आणला. ही जी 4 वाक्य आहेत, ही 4 वाक्य म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं मळब राहत नाही. आणि हे शास्त्रोक्त रित्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे. ही कला जगाच्या पुढे जेव्हा आली, तेव्हा लोकांना अचानक त्याची अनुभूती झाली आणि खूप लोकं याचा अनुभव घ्यायला लागले आणि स्वतः ही प्रॅक्टिस करायला लागले. आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःला मुक्त केलं, या जोखडातून मुक्त केलं आणि त्याच्यातून त्यांना खूप मोठा फायदा झाला आणि ते परत विश्वाच्या ऊर्जेशी सहजपणाने संवाद साधायला लागले. या कलेचं नाव आहे होओपोनोपोनो. आता मी तुम्हाला आत्ता या घडीला काय वाटतंय, हे बोलण्यासाठी एक 5 मिनिटं देणार आहे. तुम्हाला जेही वाटत असेल आत्ता, की
याचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःला काय अनुभूती झाली, काय अनुभव आला आणि आता काय वाटतंय, हे डेफिनेटली तुम्ही मला सांगायचं आहे. त्यामुळं कॅन आय स्टार्ट विथ अरुणा? यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. अनम्यूट करून तुझा अनुभव सांग मला. कॅन यू अनम्यूट युअरसेल्फ? येत आहे? नमस्ते सर. नमस्ते अरुणा. खूप रिलॅक्स वाटलं. आणखीन काही भावना येतात? जास्त म्हणजे विचार, टेन्शन जे होतं ते एकदम पूर्णपणे कमी झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता असा विचार कर, आपण पहिल्यांदा दुसऱ्यांचे पण विचार घेऊयात आणि मग परत मी तुझ्याकडे येईन. वैष्णवी? येस सर. आवाज येतोय? येस येस, प्लीज, युअर ऑडिबल. येस येस, मस्त वाटलं सर, छान वाटलं. आपण कधी आपल्या आई वडिलांना थँक्यू म्हणण्याचा पण विचार नाही करत, बरोबर आहे? आपण असं म्हणतो की दीज आर ऑल ग्रँटेड, राईट? ते जे काही करतात इट इज अ थँकलेस जॉब. पण ज्या क्षणी आपण त्यांना थँक्यू म्हणतो त्यावेळेला एक वेगळी अनुभूती, एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी येते, बरोबर आहे? महेश, तुला काही बोलता येईल? महेश, तू आहेस तिथे? हो सर. येस. तुला कोणत्या पद्धतीचे भाव आले? खूप छान वाटलं. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही अजून सगळेजण खूप यंग आहात, त्यामुळं तुम्हाला खूप सारे अनुभव अजून यायचे. पण ज्या लोकांना जी लोक ऍक्च्युली वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यामधून जातात त्यांना हे केल्यानंतर एक अतिशय वेगळ्या पद्धतीची अनुभूती येते आणि अचानक त्यांच्या मनावरची ओझी पूर्णपणे दूर होतात आणि मग त्यांना वाटतं की मन साफ झालंय. आणि ही कला जर आपण रोजच्या रोज केली तर आपल्या संपूर्ण जीवनाचं एक वेगळं असं रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हे रोज सकाळी उठल्यानंतर करणं आणि परत रात्री झोपायच्या आधी परत एकदा करणं आणि हे रोजच्या रोज, कारण काय होतं की आपण रोज वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेत असतो आणि या एक्सपिरियन्सेस मधून आपण काही ना काहीतरी मनावर जळमट चढवत असतो. ही जळमट घालवायचा फक्त एकच उपाय आहे, तो जो की आता मी तुम्हाला सांगितलाय. त्यामुळं प्लीज गो अहेड आणि हे रोजच्या रोज तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. आपण खूप वेळेला आपल्या स्वतःला दोष देतो. पण एक लक्षात घ्या की आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक जी घटना आहे त्याला आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहे, बाकी कुणीही नाही. तुम्ही कितीही कशालाही दोष द्या, आपल्याला प्रत्येक वेळेला चॉईस असते की आपण कोणता निर्णय घ्यायचा आणि त्याच्यामुळं मग जे दुःख किंवा आनंद आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणार आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी एकदा आपण घेतली तर आपण दुसऱ्याला दोष देणार नाही आणि मग आपलं मन हे खूप साफ राहणार आहे आणि मग विश्वाशी आपली ऊर्जा ही खूप छान जोडली जाणार आहे. ट्रस्ट मी, प्रॅक्टिस दिस फॉर 68 to 90 days. आणि मी जेव्हा पुढच्या वेळेला पुढच्या क्लाससाठी तयार असेन तेव्हा ह्याच्या पुढचा टप्पा डेफिनेटली तुम्हाला मला शिकवायला आवडेल. ठीक आहे? तर आज आपण इथेच थांबूया. थँक यू व्हेरी मच वन्स अगेन फॉर अटेंडिंग दिस क्लास. आणि उद्या मला तुमच्याकडून हाऊ डिड यू फील अबाउट दीज 2 days? तुम्हाला काय वाटलं याचा फीडबॅक मला आपल्या ग्रुपवर, मी जो ग्रुप तयार केला त्याच्यावर जर पाठवलं तर फार बरं होईल. तुम्हाला जेही वाटलं असेल या क्लासविषयी प्लीज फील फ्री. आणि तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहायचं इंग्लिशमध्ये लिहा, पण डेफिनेटली गिव्ह द फीडबॅक अँड लिव्ह अ पर्पजफुल अँड मिनिंगफुल लाईफ. आपल्या आयुष्याला दिशा द्या. आता तुम्हाला कळलंय की आपण जेही स्वप्न बघतो
ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिल्यांदा आपलं मन अतिशय स्वच्छ, साफ असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपले विचार चांगले असणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आहे. आलं लक्षामध्ये? सो थँक यू व्हेरी मच. जर काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स. आहेत काही प्रश्न? आय थिंक नॉट. चालेल. मग रॅपअप करूया सेशन. थँक यू सो मच. शुभरात्री. आज रात्री झोपताना परत एकदा होपोनोपोची प्रॅक्टिस करा. उद्या सकाळी उठल्यानंतर मी जे काल शिकवलं त्याच्याविषयी विचार करा. दिवसाची सुरुवात ही सहसा ग्रॅटिट्यूडनं करावी आणि त्या पद्धतीनं मग तुमचा दिवस खूप छान जाईल आणि आई-वडिलांच्या त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांना केव्हा तरी थँक यू म्हणणं किंवा त्यांना मिठी मारणं या गोष्टी अगदी छोट्या जरी दिसत असल्या तरी त्यांनी तुम्ही ॲक्चुअली युनिव्हर्सशी जोडले जातात हे लक्षात ठेवा. ठीक आहे? खूप खूप धन्यवाद परत एकदा आणि उद्या मी फीडबॅकची तुमच्या वाट बघतोय. काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये ग्रुपमध्ये जरी टाकले तरी मी तुम्हाला उत्तरं देईन. शुभरात्री. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक यू.